दादांची पोकळी महाराष्ट्र कधीच भरून काढू शकणार नाही, हे वास्तव आहे. दुःख ह्या गोष्टी झालं की दादांसारखा माणूस गेल्यानंतर त्यांची राग शांत होण्याच्या आधीच सुनील तटकरे हा वहिनीला घेऊन मुंबईला येतो शपथ घेण्यासाठी. हे महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी ही बाब अतिशय क्लेशदायक आहे असं म्हणेन मी. क्लेशदायक असं म्हणेन मी. सर्वसामान्य एखादा माणूस गेला तरी किमान 10 दिवस 12 दिवस दुःख पाहतो आपण आणि आपल्या घरी असतो लोकांना भेटण्यासाठी. कारण माझी आई गेली, मी 12 दिवस होतो इथे, बाहेर गेलो नाही. आपली प्रथा आहे, संस्कृती आहे आणि दुःख होतं आपल्याला. पण नव्याचं दुःख बाजूला ठेवून असं म्हणणार नाही मी. ही अजितदादाच्या पत्नीला सुनील तटकरे हा आपली राजकीय पोळी भाजून येण्यासाठी वडिला मुंबईला घेऊन येतो शपथविधीसाठी. 10 दिवस थांबलाच चालला असताना, पण त्यांना भीती, कुणाची भीती, हायजॅक होईल काय आपला पक्ष, आमदार जातील काय तिकडे शरद पवार साहेबांकडे. अगदी दादा गेले, दुःख आहे आपल्याला, 10 दिवस तर पाळा, इतकी घाई का? आणि म्हणून तटकरेंचं पाठीमागे पार्श्वभूमी पाहिली तर हा माणूस घातकी आहे, विश्वासघातकी आहे, विश्वास ठेवण्यालायक नाहीये.